Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अंतराळ तंत्रज्ञान या संदर्भातील भारतातील एक महत्त्वाचं हिस्टॉरिकल मिशन पाहणार आहोत. त्या मिशनचं नाव आहे गगनयान. गगनयान हे आपल्याला 15 ऑगस्ट 2022च्या अगोदर लॉन्च करणं अपेक्षित आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हे मिशन कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट केलं जाणार आहे, या मिशन मागील ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे मिशन पूर्णपणे सक्सेस होण्यासाठी भारतातील कुठल्या संस्थांशी एमओयू करण्यात आला आहे, त्याचबरोबर इतर कुठल्या देशांच्या स्पेस एजन्सी या ठिकाणी भारताला मदत करणार आहे. याही पलीकडे हे मिशनचं सक्सेस जे काही अवलंबून भारतातील संस्था आणि संस्थांमधील पायाभूत सुविधा यावर अवलंबून आहे. या मिशनसाठी आपण काही भारतामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करणार आहोत का, हेही आपल्याला ठिकाणी पाहायचं आहे. परंतु या व्हिडिओच्या शेवटी या मिशन पूर्णपणे सक्सेस होण्यासाठी आपल्याला जे काही चॅलेंजेस उभी आहेत त्यांचा देखील आपल्याला आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1. या व्हिडिओला लाईक करून, 2. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, ही एक इच्छा आणि आकांक्षा, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनविता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण या व्हिडिओला सुरुवात करत असताना या गगनयान प्रोजेक्ट मधील जे काही आपल्याला बेसिक गोष्टी लागणार आहोत त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिली जी काही बेसिक गोष्ट आपल्याला लागणार आहे त्या बेसिक गोष्टीलाच आपण ऑर्बिटल मॉड्यूल असं म्हटलं जातं. या ठिकाणी हे ऑर्बिटल मॉड्यूल्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. आणि दुसरी जी काही बेसिक गोष्ट आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे, या मिशनला आपल्याला स्पेसमध्ये घेऊन जाण्यासाठी, लॉन्च करण्यासाठी जो काही लॉन्चर लागणार आहे तो लॉन्चर या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी ह्या लॉन्चर्समध्ये आपण ज्याला पेलोड म्हटलं जातं, हा पेलोड या ठिकाणी त्याचं नाव, सायंटिफिक नाव इस्रोने त्याला ऑर्बिटल मॉड्यूल्स असं म्हटलेलं आहे. आता या पेलोडचे 2 भाग येतात. आता या पेलोडमध्ये हा जो काही भाग आपल्याला दिसतो, हा टॉपचा भाग, या टॉपच्या भागाला आपण क्रू मॉड्यूल्स असं म्हटलं जातं. जे भारतातील हे फर्स्ट फ्लाईट प्रोग्राम जो काही आहे, जे काही आपण 3 ॲस्ट्रोनॉट पाठवणार आहोत अंतराळ यानामध्ये, ज्यालाच आपण योमुनॉट हे एक नवीन संज्ञा देखील दिलेली आहे. तर हा आपले योमुनॉट ॲस्ट्रोनॉट या ठिकाणी त्यांचं वर्क प्रोफाईल असणार आहे, किंवा या ठिकाणी हे आपले क्रू मेंबर वर्कआउट करणार आहे. दुसरा ऑर्बिटल मॉड्यूलचा जो काही दुसरा इन्फ्रास्ट्रक्चर जो काही भाग असेल, त्या मॉड्यूललाच आपण जे काही नाव दिलेलं आहे तिला आपण सर्व्हिस मॉड्यूल असं म्हटलं जातं. सर्व्हिस मॉड्यूलचा मेन पर्पज या ठिकाणी जे काही लिक्विड प्रोपेलंट आहे यांच्या मार्फत आपल्याला वातावरणामध्ये एंट्री करण्यासाठी याचा वापर होणार आहे, तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि जो काही लॉन्चर आपण या ठिकाणी अपेक्षित आहे त्या लॉन्चरचं नाव आपण त्याला लॉन्च व्हेकल LVM असंही या ठिकाणी म्हटलं जातं. मार्क ही त्याची एक्सटेन्शन्स आहे, Mark 3 म्हटलं जातं, किंवा आपण कॉमन टर्म्समध्ये त्याला GSLV Mark 3 देखील म्हटलं जातं. हा थोडक्यात आपल्याला या गगनयानसाठी लागणारी कंपोनंटचा आपण अभ्यास केला. आता हे मिशन अगदी प्रिसाइजली कशा पद्धतीने वर्कआउट होणार आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. आता या मिशनचा हा एक प्रोफाईल आपण दिलेला आहे. या मिशनचे जे काही 3 फेजेस असणार आहे, तर पहिल्या फेजेसमध्ये आपल्याला लॉन्च फेज असणार आहे. हे भारतातील श्रीहरिकोटा येथील जे काही आपलं सेंटर्स आहे, ज्या सेंटरला आपण SDSC असं म्हटलं जातं, SDSC या सेंटर्समधून हे आंध्र प्रदेशमधील जी काही कोस्टल किनारपट्टी आहे यातील नेरूल जिल्ह्यातील आपल्याला हे सेंटर्स आहे. या ठिकाणी हा पेलोड्स असणार आहे. पेलोड्समध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं या ऑर्बिटल मॉड्यूल्स असणार आहे. या लॉन्चरच्या साह्यानं GSLV Mark 3च्या साह्यानं आपण हे लिफ्ट अप करणार आहोत आणि ऑलमोस्ट या संपूर्ण
GSLV आणि त्या प्रोसिजरच्या रिक्वायरमेंटचा जर विचार केला तर 16 मिनिटांमध्ये हे आपलं लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये जाणार आहे. शक्यतो ही जी काही मर्यादा इस्रोने मेन्शन्स केलेली आहेत, आपण 300 ते 400 किलोमीटरच्या हाईटवर ह्या पृष्ठभागापासून आपण या ठिकाणी जातोय. हे आता ऑर्बिटल मॉडेल या ठिकाणी लॉन्च केल्यानंतर या ठिकाणचं एनर्जी त्याला प्रदान करण्यासाठी सोलर मॉड्यूल्स डिप्लॉयमेंट होणार आहे. आणि हे 3 ॲस्ट्रोनॉट जे काही क्रू मॉड्यूल्समध्ये आहेत, ऑलमोस्ट नियर टू 5 to 7 days हे स्पेसमध्ये राहणार आहेत. या ठिकाणी मायक्रोग्रॅव्हिटीज असेल किंवा इतर एक्सपेरिमेंट जे काही आहे किंवा भारताचा या क्षेत्रातील अनुभव मिळवण्यासाठी ते काम करणार आहेत. आणि एक 5 ते 7 दिवसानंतर हे जे काही ऑर्बिटल मॉडेल्स आहे रिओरिएंट होणार. रिओरिएंट म्हणजे त्याची दिशा ही पूर्णपणे चेंज होणार आहे. आणि दिशा चेंज होत असताना जो काही बेसिक फंक्शन्स या ठिकाणी केलं जाणार आहे त्या बेसिक फंक्शनला आपण डीबुस्टिंग असं म्हटलं जातं. या डीबुस्टिंगमुळे जी काही ऑर्बिटल फेज आपण 5 ते 6 दिवसाची पाहिली, या डीबुस्टिंगमुळं हे ऑर्बिटल मॉडेल्स आपल्याला वातावरणामध्ये एंट्री करताना दिसतं. डीबूस्ट झाल्यानंतर आपण जे काही सर्व्हिस मॉडेल्स आणि क्रू मॉडेल या ठिकाणी यांना सेपरेट करणार आहोत आणि दोन्ही मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी परत पृथ्वीवर पडणार आहे. त्यातील या क्रू मॉडेल्समध्ये 3 ॲस्ट्रोनॉट असल्यामुळे यांचं जे काही पृथ्वीवर फॉल होणार आहे, या फॉल होण्याचा कालावधी आपण जे काही दिलेला आहे डीबुस्टिंग झाल्यानंतर 36 मिनिटामध्ये फॉल होणार आहे, ऑलमोस्ट या ठिकाणी 120 किलोमीटर उंचीवर. आणि या ठिकाणी वातावरणातील जे काही फ्रिक्शन्स आहे या फ्रिक्शन्समुळे ऑलमोस्ट मोर दॅन 4000 to 5000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे क्रिएट होतं त्या क्रिएटला या मॉड्यूल्समधील क्रू मॉड्यूल्समधील कंपोनंट सस्टेनेबल राहण्यासाठी त्या पद्धतीनं आपल्याला त्यात डेव्हलपमेंट करावी लागेल. आणि हे जे काही याला आपण फॉल डाऊन असं म्हटलं जातं, फॉल डाऊन हा आपल्याला अपेक्षित असा आहे. या फॉल डाऊनला आपण स्प्लॅश फॉल डाऊन असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी पॅराशूटचं डिप्लॉयमेंट केलं जातं. पॅराशूटच्या डिप्लॉयमेंटच्या साहाय्यानं आपल्याला अहमदाबाद जवळील किंवा गुजरातच्या ऑफकोस्टमध्ये आपल्याला हे स्प्लॅश डाऊन होणार आहे आणि त्यानंतर स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर इंडियन कोस्ट गार्डची शिप्स या ठिकाणी येऊन या क्रू मॉड्यूलला रिकव्हर करणार आहे. एकंदरीत अशा पद्धतीचं आपण हे लॉन्च फेज आणि ऑर्बिटल मिशन्स या ठिकाणी आपण विस्तृत केलं. तर 1 by 1 आपल्याला या ठिकाणी काय रिक्वायरमेंट लागेल आणि भारत कशा पद्धतीने त्याची तयारी करतो आहोत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट आहे की हे मिशन गगनयान घेण्यामागे भारताचं मेन उद्दिष्ट काय आहे. आज आपण सर्व भारतीय लोकांनी जे चंद्रयान 2 मिशन्स पाहिलं, हे चंद्रयान 2 मिशन पाहत असताना आपल्याला पूर्णपणे जाणीव होत होती आणि कुठेतरी नॅशनलिझम्स किंवा भारताबद्दल, भारतीय संस्थांबद्दल किंवा एकंदरीत भारताबद्दल असलेला अभिमान आपण पाहिला की 2.1 किलोमीटरपर्यंत आपण हे लँडर सक्सेसफुली लॉन्च होत होतं, परंतु आपण या ठिकाणी अपयशी ठरलो. याचा अर्थ मला हे सांगायचं आहे, जे भारतानं चंद्रयान 1 सक्सेसफुल लॉन्च केलं, ऑलमोस्ट 90% आपल्याला चंद्रयान 2चं सक्सेस मिळालं. आपण मंगळयानमध्ये फर्स्ट आपलं जे काही इंटरप्लॅनेटरी मिशन्स आहे त्या ठिकाणी देखील सक्सेसफुल आपण हासिल केलं. आज हे दुसरं किंवा चौथं मिशन्स आपण म्हणूया की भारताचा मानव अंतराळात जाणं आणि त्या पलीकडे येणाऱ्या काळामध्ये मून असेल, मार्स असेल, या ठिकाणी इस्रोचे स्पेस प्रोग्राम्स आपल्याला सक्सेसफुल लॉन्च करायचे आहेत. थोडक्यात आपण असं म्हणूया की हा प्रोग्राम्स आजच्या यूथ जनरेशनला इन्स्पायर करणं, जेणेकरून यूथ जनरेशन सायन्स आणि टेकमधील स्पेस या घटकाकडे जास्तीत जास्त आकृष्ट होतील. हा नॅशनलिझमचा भाग जरी घेतला, त्याही पलीकडे भारताने जे काही आत्तापर्यंत सक्सेस प्रोग्राम्स केलेले आहेत त्या सक्सेस प्रोग्राम्समध्ये आपल्याला चांद्रयान 1 आहे, चांद्रयान 2 आहे, नंतर मंगळयान आहे आणि त्यातला गगनयान हा आपल्या सक्सेस सूत्रामध्ये एक नावाजलेला प्रोग्राम करणं गरजेचं आहे. कारण सायन्स एकदा गोष्ट अचिव्हमेंट केल्यानंतर थांबत नाही, त्या ठिकाणी कंटिन्युअस आपल्याला एन्हान्समेंट लागते. ती एन्हान्समेंट चेक करण्यासाठी आपल्याला प्रयोग करावे लागतात. दुसरी गोष्ट, हा केवळ इस्रोचं मिशन्स नाही आहे. या अंतर्गत आपल्याला DRDOची मदत लागणार आहे. या अंतर्गत आपल्याला
फ्रान्स, रशिया यांच्या स्पेस एजन्सीची मदत लागणार आहे. याही पलीकडे यातून आपल्याला भारतातील एक स्किल मॅन पॉवर आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे एक नॅशनल, त्याचबरोबर आपण हे इंटरनॅशनल लेवलचं कोलॅबोरेशन मिशन्स आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि भारत येत्या काळामध्ये एक स्पेस पॉवर म्हणून दाखवण्यापेक्षा एक ह्युमन काइंडला एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट करणारा देश म्हणून देखील पुढे यायचा आहे. याही पलीकडे भारतामध्ये हा जो काही प्रोग्राम्स आहे गगनयान, यामध्ये प्रायव्हेट इंडस्ट्रीचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. यांना देखील भारताच्या नॅशनल डेव्हलपमेंट किंवा जो काही आपण राष्ट्रीय विकास असं म्हटलं जातं त्यांचा देखील भाग करणं या प्रोग्रामच्या मागे उद्दिष्ट आहे. प्रश्न पडतो की हा प्रोग्राम्स एका रात्रीतून निर्माण झाला की या प्रोग्रामची काही टाईम लाईन होती का? तर सर्वात प्रथम जी काही इस्रोची जी काही कमिटीज आहे, या इस्रोच्या कमिटीनं सर्वात प्रथम रिकमेंडेशन केलेलं दिसतंय आपल्याला 2004 मध्ये. आणि याच प्रोग्रामचं रिकमेंडेशन केल्यानंतर ज्यावेळेस त्याला परमिशन देण्यात आली, आपण म्हणूया की इनफॉर्मल, त्यावेळेस या प्रोग्रामचं नाव जे आज आपण म्हटलं जातं की ऑर्बिटल व्हेइकल, मागच्या स्लाइड्समध्ये आपण त्याचं नाव पाहिलं ऑर्बिटल मॉड्यूल, तर हे नाव त्यावेळेस ऑर्बिटल व्हेइकल देण्यात आलं. 2008 मध्ये आपल्याला त्याची डिझाईन फायनलाइज करताना दिसते. नंतर 2009 मध्ये या प्रोग्रामला डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर फंडिंग झालेलं दिसून येतं. आणि आता जो काही लॉन्चर महत्त्वाचा होता, तर भारताने पहिल्यांदा जो काही GSLV Mark 3चं जो काही आहे, ही एक्सपेरिमेंटल फ्लाईट आपण ही सक्सेसफुली 2014 मध्ये लॉन्च केलेली दिसते. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण ऑलमोस्ट 2 ते 3 ॲस्ट्रॉनॉट, त्यांचे लिव्हिंग कंपोनंट, गॅसेस, त्याचबरोबर इतर काही रिक्वायरमेंट, या सर्वांचा जर विचार केला तर ही रिक्वायरमेंट आपल्याला 72 टन kg वजनाची जाते. आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जर पेलोड घेऊन जायचं असेल तर तेवढंच ताकदफुल आपल्याकडे लॉन्च व्हेइकल असणंही गरजेचं आहे. आणि दुसरं सक्सेसफुल अचिव्हमेंट, ही जी काही फर्स्ट एक्सपेरिमेंटल फ्लाईट होती, पण जी काही कमर्शियल फ्लाईट आपण सक्सेसफुली लॉन्च केली, त्या काळातला जो काही GSAT सर्वात वजनदार उपग्रह जो काही होता, आपण या वजनदार उपग्रहाला GTO कक्षेमध्ये सक्सेसफुली लॉन्च केलं. त्यामुळे हे आपलं कमर्शियल सक्सेस आहे. फ्लाईटचं टेस्टिंग झालेलं आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर जुलै 2018 मध्ये ही खूप महत्त्वाची, ज्या मॉडेलला आपण केअर मॉडेल देखील असं म्हटलं जातं, जेणेकरून फ्लाईट लॉन्चच्या वेळेस, इवन पोस्ट लॉन्चच्या फेजमध्ये इन केस जर इमर्जन्सी झाली तर या क्रू मॉडेलला अशी सिस्टीम प्रदान करणं गरजेचं आहे. इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला ही एस्केप सिस्टीम करता येणं गरजेचं आहे. त्याची देखील टेस्ट आपण जुलै 5, 2018 केअर मॉडेलच्या आधारे केली, तीही सक्सेसफुल ठरली. आणि आता आपण म्हणूया की टाईम आला होता की एक्झॅक्टली ती डेट जाहीर करण्याचा. आणि 15 ऑगस्ट 2018 लाल किल्ल्यावरून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं उद्दिष्ट दिलं इस्रोला आणि संपूर्ण भारतीयांना की 75वा वाढदिवस ज्यावेळेस आपण आपल्या स्वातंत्र्याचा साजरा करणार आहोत 15 ऑगस्ट 2022ला, त्याच्या अगोदर भारतीय माणूस हा अंतराळात जाणं अपेक्षित आहे. आणि दॅट इज वन थिंग्स, म्हणजे 2018 पासून हा गगनयान तयार करण्याचा प्रोग्राम सुरुवात झाली आणि त्या दृष्टीनं आपण तयारी करत आहोत. आणि ऑलमोस्ट आज 2020 आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्या संदर्भातील हे प्रोग्राम्स करत आहोत. दुसरी एक गोष्ट की आपण हा केवळ 2022लाच मानवाला घेऊन जाणार नाही आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला एकूण 3 फ्लाईट करायच्या आहेत. एक जून 21 मध्ये फ्लाईट करायची आणि आत्ता ही जी काही डिसेंबरमध्ये आपल्याला फ्लाईट करायची. आणि या दोन्ही फ्लाईट्स, ज्या मी फर्स्ट फ्लाईट सांगितल्या डिसेंबरमधली, दुसरी फ्लाईट सांगितली जून 2021 मध्ये, आणि तिसरी फ्लाईट जी काही तुम्हाला सांगितली 2022 पूर्वी, तर ही आपली ॲक्च्युअली भारताची फर्स्ट ह्युमन फ्लाईट असणार आहे, ती शेवटची फ्लाईट असणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला या अनमॅन फ्लाईट आहे. आणि अनमॅन फ्लाईटमध्ये आपण जो काही रोबोट वापरणार आहोत, त्या रोबोटचं नाव आहे ह्युमनॉइड, ज्याला आपण योमित्र म्हटलं जातं. त्याचा देखील स्लाइड्समध्ये आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे ह्या आपल्याला एक्सपेरिमेंटल फ्लाईट त्या अगोदर पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल गगनयानमध्ये आपल्याला 3 मिशन दिसून येतात, परंतु शेवटचंच मिशन्स हे आपलं ह्युमन फ्लाईट मिशन असणार आहे. हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊया. नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिसून येतो की हे जे मी तुम्हाला नमूद केलं की 75व्या वर्षीच्या आत आपल्याला घेणं गरजेचं आहे. मोस्टली जो काही आपण हा शब्द वापरला जातो
ज्याला आपण ॲस्ट्रॉनॉट्स असं म्हटलं जातं. तर भारताच्या संदर्भामध्ये हा आपण ॲस्ट्रॉनॉट शब्द न वापरताना त्याला आपण व्योमनॉट हा शब्द वापरणार आहोत. व्योमनॉट याचा अर्थ संस्कृतमध्ये अंतराळ किंवा स्पेस असा होतो जातो. आणि या प्रोग्रामसाठी जो काही आपल्याला बजेट दिलेला आहे तो 10,000 करोड रुपीजचा आपल्याला हा बजेट दिलेला आहे. थोडक्यात पेपर्समध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला काही फॅक्च्युअल जे काही डाटा विचारला जातो त्या संदर्भातील हा पॉईंट मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण लॉन्चर करतो आहोत. हा लॉन्चर खूप महत्त्वाचा आहे. JSLV MK Mark 3 त्याला खऱ्या अर्थानं आपण इस्रोचा त्याला एक म्हणूया की एक फॅट बॉय असं नमूद केलं जातं. फॅट बॉय का नमूद केलं जातं? ऑलमोस्ट याची जर आपण लिफ्ट ऑफ मास जर पाहिलं तर एक 604 टनचं दिसून येतं. याची जर कॅपॅसिटी जर पाहिली GTO कक्षामध्ये म्हणजे 36,000 किलोमीटर उंचीवर हा 4 टनचा पेलोड घेऊन जातो आणि एक 600 to 700 LU मध्ये याची कॅपॅसिटी जर पाहिली तर ही ऑलमोस्ट 8 to 10,000 kg किंवा 8 to 10 kg ची आपल्याला दिसून येते. याच्या ज्या काही 3 स्टेज दिसतात, ह्या ज्या काही आपल्याला स्ट्रॅप ऑन आपल्याला दिसून येतात, बूस्टर दिसून येतात, त्याला आपण एस फेज किंवा सॉलिड फेज असं म्हटलं जातं. तिलाच आपण फर्स्ट फेज देखील या ठिकाणी नमूद करतो. दुसरी जी काही फेज आपल्याला दिसून येते, जिला आपण कोर फेज असं म्हटलं जातं किंवा तिचंच नाव आपण जर म्हटलं, तिला आपण L110 असं म्हटलं जातं. या L10च्या कंडिशन्समध्ये आपण जो काही पॉईंट या ठिकाणी यूज केला जातो विकास इंजिनचा वापर केला जातो. आणि तिसरी जी काही फेज आहे या फेजला आपण क्रायोजेनिक अप्पर स्टेज असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी वापरले जातं आणि जे काही इंजिन आपण वापरणार आहोत किंवा वापरत आहोत त्याला CE20 असं म्हटलं जातं. आणि जसं मी मेन्शन्स केलं याची सक्सेसफुल फ्लाईट आपण जी काही फर्स्ट टाइम लॉन्च केली ती जून 5, 2018 मध्ये आपण ऑलमोस्ट त्याची जी 60-19 याला लॉन्च करून आपण सक्सेसफुल पाहिलं. तर गगनयान ज्या लॉन्चरद्वारे जाणार आहोत त्या लॉन्चर संदर्भातील आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट पॉइंट आहे जे आपण तुम्हाला मी मेन्शन्स केलं होतं की इन केस इमर्जन्सीमध्ये जो आपला ऑर्बिटल मॉड्यूल्स आहेत, ऑर्बिटल मॉड्यूलचे आपण 2 पार्ट पाहिले. एक पार्ट पाहिला क्रू मॉड्यूल आणि दुसरा पार्ट पाहिला सर्व्हिस मॉड्यूल. परंतु लॉन्च होत असताना जर काही इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली तर या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये या क्रू मॉड्यूलला एस्केप करणं गरजेचं आहे. आणि हे एस्केप करण्याचं टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन किंवा एक्सपेरिमेंटल मॉड्यूल आपण केलंय का? तर ऑलरेडी आपण ते सक्सेसफुल केलंय. कधी केलंय? तर ती तारीख आपल्याकडे आहे डिसेंबर 18, 2014. आणि त्या प्रोग्रामचं जे काही नाव आपण दिलं जातं केअर क्रू, ज्याला आपण म्हटलं जातं क्रू मॉड्यूल ॲटमॉस्फेरिक री एंट्री एक्सपेरिमेंट. हा खूप महत्वाचा आहे की या ठिकाणी जर पाहिलं डिसेंबर 18, 2014ला आपण हे जे काही लॉन्च व्हेकल वापरलं होतं ते देखील JSLV Mark 3 होतं. या JSLV Mark 3 मध्ये जो काही पे लोड होता तो पे लोड आपल्याकडे केअर होता की एकदा या LVM द्वारे ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यानंतर अंतराळमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी या केअरचं इथून सेपरेशन झालेले दिसतंय आणि जे काही नाव दिलेलं आहे ॲटमॉस्फेरिक री एंट्री एक्सपेरिमेंट. आणि हे जे काही केअर मॉड्यूल्स आहे हे बंगालच्या उपसागरामध्ये ऑलमोस्ट नियर टू पोर्ट ब्लेअरमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये पडल्यानंतर इंडियन कोस्ट गार्डनी त्याला रिकव्हर केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी क्रायोजेनिक इंजिन्स आणि एस्केप सिस्टीम आपण टेक्नॉलॉजिकली एक्सपेरिमेंटच्या आधारे ही प्रूव्ह केलेली आहे. जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर पाहतो की सध्या गगनयान हा प्रोजेक्ट सक्सेस होण्यासाठी भारताकडे आतापर्यंत काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्यामध्ये JSLV Mark 3 होतं, ज्याच्या आधारे आपण केअर मॉड्यूलचं टेस्टिंग केलं. अजून काही जे काही अपेक्षित इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते कुठं आणि कशा पद्धतीने डेव्हलप करत आहोत हा देखील आपल्या व्हिडिओचा भाग आपण पाहून घेऊया. नेक्स्ट मॉडेल आहे की IRDS. मागेच आपण ही गोष्ट पाहिली की आपल्याला 5 ते 7 दिवस आपल्या योमुनॉटला अंतराळमध्ये राहायचं आहे. एकदा इथून लॉन्च केल्यानंतर हा जो काही अंतराळामध्ये आपण राहणार आहोत की केवळ भारतातील ग्राउंड स्टेशनवरील आपल्याला
ट्रॅकिंग सिस्टीम या ठिकाणी पूर्णपणे फ्लाईट स्टार्ट टू एंड पर्यंत ट्रॅक करणं शक्य होणार नाही. म्हणून नॉट ओनली गगनयानसाठी परंतु भविष्यामध्ये जे काही आपली इंटरप्लॅनेटरी मिशन्स आहेत, ज्यामध्ये मार्स असणार आहे, ज्यामध्ये आपण शुक्रवर जाणार आहोत, की त्या फ्लाईटचं अगदी लॉन्चिंग पासून री एंट्री फेज पर्यंत किंवा 7च्या फेज पर्यंत ट्रॅकिंग करणं खूप महत्वाचं आहे. याला अनुसरून भारत जे काही 2 सॅटेलाइट येणाऱ्या काळामध्ये लॉन्च करणार आहोत, ऑलमोस्ट GTO कक्षेमध्ये त्यांचं नावच आपण दिलेलं आहे की इंडियन डेटा रिले सॅटेलाइट सिस्टीम. 2 सॅटेलाइट असणार आहे आणि या 2 सॅटेलाइटचा वापर देखील आपण गगनयानमध्ये करणार आहोत, की जेणेकरून भारताला प्रत्येक देशामध्ये हे ट्रॅकिंग सेंटर परचेस करणं किंवा त्याचं रेंट देणं हा भाग पडणार नाही. हा उद्देश आपण या ठिकाणी मोस्टली समजून घेऊया की ट्रॅकिंगचा किंवा हे जे काही इंडियन डेटा रिले सॅटेलाइट सिस्टीम जे काही आहे त्यातील लो अर्थ ऑर्बिटमध्ये जो आपला गगनयान जाणार आहे त्याचं ट्रॅकिंग अगदी लॉन्चिंगपासून शेवटपर्यंत करणं हा एक मुख्य उद्देश आहे. हे आपण येणाऱ्या काळामध्ये एंड डिसेंबर 2020 मध्ये हे 2 सॅटेलाइट आपण GTO कक्षेमध्ये लॉन्च करणार आहोत. हाही पॉईंट महत्वाचा समजून घेऊया. अजून आपल्याला काय अपेक्षित आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 3 फ्लाईट घ्यायच्या आहेत आणि शेवटची फ्लाईट जी काही आहे ही ह्युमन फ्लाईट आहे. परंतु फर्स्ट ज्या काही फ्लाईट असणार आहेत आपल्या ऑर्बिटल मॉडेलच्या त्या ठिकाणी आपण रोबोचा वापर करणार आणि या रोबोलाच आपण जे काही नाव दिलेलं आहे त्याला आपण योम मित्र असं म्हटलं जातं. जसं योमनॉट आहे त्याच संदर्भातील आपण हे योम नॉटच मिनिंग मित्र म्हणजे आपण त्याला फ्रेंड म्हणूया, की याचं जे काही आपण म्हणूया की एक्झिबिशन्स आहे, हे एक्झिबिशन ऑलरेडी बेंगलोरला 2018 मध्ये दाखवण्यात आलेलं आहेच की आणि येणाऱ्या या ज्या काही 2 फ्लाईट आहे डिसेंबर 20 आणि जून 20 यामध्ये आपण याचा पूर्णपणे वापर करणार आहोत. ॲज अ रोबोट असल्यामुळे आपल्याला तो त्या ठिकाणची जी काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असेल ती किंवा त्या ठिकाणची ऑक्सिजनची लेवल्स असेल, फ्रेशर्स असेल, तो आधुनिक अल्गोरिदमचा वापर करून त्या 3 व्योमनाटला त्याचबरोबर भारतातील जे काही स्टेशन्स आहेत, ग्राउंड स्टेशन आहे, त्यांना वेळोवेळी तो आपल्याला प्रदान करणार आहे. दिस इज वन ऑफ द टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आपण व्योम मित्रच्या माध्यमातून पाहून घेतली. दुसरी गोष्ट, हे जे काही आपल्याला ऑर्बिटल मॉडेल डेव्हलप करायचं आहे त्यासाठी आपण स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर बेंगलोरमध्ये इस्टॅब्लिश करत आहोत. त्याचं नावच आपण जर पाहिलं तर ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर्स आहे. की आपल्याला हे जे काही ऑर्बिटल मॉडेल डेव्हलप करायचं आहे त्याची स्थापना आपण जानेवारी 2019ला इस्रोचं जे काही हेडक्वार्टर्स आहे बेंगलोर या ठिकाणी केलेली. कारण या ठिकाणी क्रू मेंबर्स हे योमनॉट राहत असल्यामुळे या सेंटर्समध्ये या क्रू मंडळाच्या आतमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग सिस्टीम डेव्हलप करावी लागणार आहे की ह्युमन स्पेसमध्ये राहण्यासाठी 5 ते 7 दिवस लागण्यासाठी जी काही आपण म्हणूया की ॲटमॉस्फरिक प्रेशर्स आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन CO2 गॅसेस आहे किंवा इतर ज्या काही त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत ह्याही रिक्वायरमेंट बनवण्यासाठी हे ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर एक रिस्पॉन्सिबल युनिट म्हणून आपल्याला काम करताना दिसून येते, जे ऑलरेडी आपण जानेवारी 2019 मध्ये ते इस्टॅब्लिश केलेलं आहे. दुसरी गोष्ट की आपण ज्या ॲस्ट्रोनॉटला पाठवणार आहोत ते ॲस्ट्रोनॉटची निवड आपण इंडियन एअर फोर्समधून करणार आहोत. त्या दृष्टीनं हा MOU आपल्याला इंडियन एअर फोर्समध्ये आणि इस्रोमध्ये झालेला दिसून येतो. यातील जो काही सेट दिसतोय ऑलमोस्ट 30 लोकांमधून आपण ही निवड करणार आहोत आणि या 30 लोकांमधून जे काही फायनल 15 लोक निवडली जाणार आहेत इंडियन एअर फोर्सचे पायलट, त्यांचे ऑलमोस्ट आपण 5 सेट करणार आहोत की प्रत्येक सेटमध्ये आपल्याला 3-3 पायलट्स असणार आहे आणि या 3-3 सेटमधून आपण फायनली 2022च्या मध्ये एका सेटला फायनलाइज करणार आहोत आणि तेच भारतातील फर्स्ट थर्ड व्योमनॉट असणार आहे आणि त्यामध्ये शक्यतो आपला विचार असा चालू आहे की ॲटलिस्ट 1 पर्सन मस्ट बी द वुमन. हा एक आपण म्हणूया की भारतातील एक इनिशिएटिव्ह म्हणूया की एक जेंडर अनबायसपणा किंवा जेंडर इक्वेलिटी याही माध्यमातून भारत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून भारतातील जो काही स्त्री सेक्शन्स आहे तो देखील आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये
तेवढंच कॉन्ट्रीब्युशन्स आहेत, तेवढंच कॅपेबल आहे, हे जगाला सांगण्याचा हा एक अप्रत्यक्ष प्रयत्न आहे, असं देखील आपण म्हणू शकू. नेक्स्ट पार्ट जो काही येतो, आता या DRDO आणि इस्रोचा जो काही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग दिसतो, या संदर्भातील जे काही 3 योम नोट्स आहेत, यामध्ये त्यांचं फूड कसं असावं, त्यांची सर्व्हायवल किट कशी असावी, आणि आपण एक 400 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर कंपॅरेटिव्हली पृष्ठभागापेक्षा त्या ठिकाणी रेडिएशन हे 10 पटीने एक्स्ट्रा असतं. त्यासाठी कुठली इक्विपमेंट वापरली जावी, किंवा रिएंट्री फेजमध्ये येत असताना पॅराशूट कशा पद्धतीने असावी, या सर्वांचं टेक्निकल स्पेसिफिकेशनची मदत करण्यासाठी आपल्याला DRDOची मदत लागणार आहे. हाही पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट पार्ट आपण ज्या 2 स्पेस इंटरनॅशनल स्पेस एजन्सीचं या संदर्भात मदत घेत आहोत, त्यामध्ये फ्रान्स आणि रशियाचा. तर रशियातील जी काही CNS संस्था आहे, ही ॲस्ट्रॉनॉटला मोस्टली त्यांचं हेल्थ मॉनिटरिंग असेल, त्या ठिकाणी लागणारी लाईफ सपोर्ट असेल, या संदर्भातील किंवा जे काही क्रू मॉडेल्स आहेत, लो अर्थ कक्षेमध्ये जो काही डेब्रिसचा मारा होणं आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स त्या क्रू मॉडेलमध्ये कमी होणं, ही जी काही समस्या आहे, त्याला कशा पद्धतीने लढायचं, हे मार्गदर्शन आपल्याला इस्रो आणि CNS मधील जो काही MOU दिसतं, त्या अंतर्गत या ट्रेन पायलट्सला मिळणार आहे, हे आपण नमूद करूया. नेक्स्ट पॉइंट येतो की इस्रो आणि रशियाची रॉस्कॉमॉस संस्था. आज रशिया जरी पाहिलं तर अंतराळ तंत्रज्ञानामध्ये ह्युमन फ्लाईटच्या संदर्भातील एक फाउंडर मेंबर्स आहे, आणि मोर दॅन 40 इयर्स रशिया आणि भारतातील अंतराळ तंत्रज्ञानातील देवाणघेवाण संदर्भातील एक सुटेबल रिलेशन्स आहेत, एक हेल्पफुल रिलेशन्स आहेत. याच संस्थेच्या मार्फत हे जे काही आपण केंद्र पाहिलं, ज्याला नावच दिलेलं आहे ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर बंगलोरमध्ये, याचं आणि आपलं रशियातील जी काही रॉस्कॉमॉस संस्था आहे त्याच्या अंतर्गत येणारं हे ग्लाव कॉस्मोकस आहे. या अंतर्गत जे काही ॲग्रीमेंट झालं, त्या ॲग्रीमेंटनुसार जे आपण पायलट पाहिलं, त्यांचं सिलेक्शन आहे, त्यांचं सपोर्ट आहे, त्यांची एक्झामिनेशन्स आहे, त्यांचं स्पेस ट्रेनिंग आहे, हे संपूर्ण इस्रो आणि जी काही रॉस्कॉमॉस आहे याही अंतर्गत होणार आहे. म्हणजे थोडक्यात रशियातील रॉस्कॉमॉस भारतीय पायलटला ट्रेन करण्याचं काम देणार आहे. या संदर्भातील जी काही मीडिएटर म्हणून संस्था काम करणार आहे, तिचंच नाव आपण दिलेलं आहे इस्रो टेक्निकल लायसन युनिट, ज्याचं युनिट आपल्याला मॉस्कोमध्ये दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जो आपल्या गगनयानचा जो काही पर्पज जो काही आहे, की भारताच्या दृष्टीनं मायक्रोग्रॅव्हिटी हा बेसिक एम एक्सपेरिमेंटचा आहे. तर मायक्रोग्रॅव्हिटीच्या संदर्भातील जे मॉड्यूल्स आपल्याला डेव्हलपमेंट करावं लागतं, त्या संदर्भातील ट्रेनिंग भारतीय पायलटांना, ॲस्ट्रॉनॉटला रशियाचं वेल प्रूफ क्लास 1चं जे काही स्पेस क्राफ्ट आहे सोयुजमध्ये देणार आहोत. त्याही पलीकडे जे काही मिलिटरी प्लेन्स आहे रशियाचं, ज्याला आपण 76 MDK असं म्हटलं जातं, या ठिकाणी एक पॅराबोलिक फ्लाईटच्या संदर्भात या स्पेस टुरिस्ट आणि ॲस्ट्रॉनॉटला ट्रेनिंग दिलं जातं. त्याचा देखील फायदा या भारतातील व्योमनॉटला किंवा ॲस्ट्रॉनॉटला देण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट की आता या भारतासारख्या एका विकसनशील देशाला, डेव्हलपिंग कंट्रीला या गगनयान प्रोजेक्टचा फायदा काय होणार आहे. जसं मी मेन्शन्स केलं की यामध्ये ऑलमोस्ट इट इज अ पार्टनरशिप बिटवीन द नंबर ऑफ प्रायव्हेट कंपनी. ऑलमोस्ट मोर दॅन 60% या गगनयानसाठी लागणारे इक्विपमेंट, कंपोनंट आपण भारतीय प्रायव्हेट इंडस्ट्रीचा वापर करून किंवा त्यांचं इंटरॅक्शन करून करणार आहोत. म्हणजे ही भारतातील प्रायव्हेट इंडस्ट्रीला एक बूस्टिंग असेल. दुसरी गोष्ट, गगनयान प्रोजेक्टचं आपण सूचना केल्यानंतर तात्कालिक 900 लोकांची एक एम्प्लॉयमेंट जनरेशन केली, आणि ऑलमोस्ट 2018 ते 2022 पर्यंत आपल्याला 15,000 न्यू एम्प्लॉईज या भारताच्या सायन्स टेक्नॉलॉजी फील्ड्समध्ये एक ह्युमन पॉवरची आपल्याला गरज लागणार आहे. दुसरी गोष्ट की जरी आपण चांद्रयान-1, मंगळयान, चांद्रयान-2 या आधारे आपली टेक्नॉलॉजिकल कॅपेबिलिटी जरी प्रूव्ह केली जरी असेल, तर टेक्नॉलॉजी गोष्ट ही दरवेळेस टाईमप्रमाणे चेंज होऊन जाते, आणि गगनयान प्रोजेक्ट हा भारतातील इस्रो, ह्युमन पॉवरला, त्या अंतर्गत असणाऱ्या संस्थांना एक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी संधी देतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी केवळ प्रायव्हेट इंडस्ट्री म्हणून काम करणार नाही आहे.
भारतातील वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे नॅशनल एजन्सीज आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहिलं, आपले DRDO यातला भाग आहे, नंतर IF यातला भाग आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्यावेळेस एंट्री केलं जातं त्या ठिकाणी टाईल्सचे आपल्याला यूज करणार आहोत, त्या हीट रेजिस्टंट असणं गरजेचं आहे. त्या बनविण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अकॅडमिक, वेगवेगळ्या इंडस्ट्री त्यांच्या रिसर्चची आपल्याला आवश्यकता आहे. आणि या माध्यमातून केवळ आपण मायक्रोग्रॅव्हिटीवर काम करणार नाही आहोत. या माध्यमातून आपण जे काही ऑर्बिटल कॅल्क्युलस, स्टॅटिक्सचा भाग लागतो किंवा एक ह्युमन बायोलॉजीचा संदर्भ लागतो, सेन्सरी ऑर्गन्समध्ये स्पेसमध्ये काय चेंजेस होतात, किंवा आपण वातावरणाचा ह्युमन बिईंग्सवर काय परिणाम होतो, सायकोलॉजिकल बिईंग्स असेल, किंवा आपण त्याला म्हणूया की इतर जे काही फॅक्ट्स आहेत मायक्रोग्रॅव्हिटीचा, यावर देखील आपल्याला रिसर्च करता येणार आहे. ऑलमोस्ट 17 पॅरामीटर्स या गगनयानच्या मार्फत रिसर्च करणं हाही गगनयानचा उद्दिष्ट आहे. आणि मी जसं बोललो की ज्या पद्धतीनं हा एक नॅशनल प्राईड थिंग्स होतो, जर आपण भविष्यामध्ये गगनयान प्रकल्प जर यशस्वी केलं तर यंग जनरेशनला सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल ओढी लागते, जेणेकरून भविष्यामध्ये एक स्किलफुल आपल्याला ह्युमन पॉवर्स मिळतं आणि नॅशनलिझम, ज्याला आपण प्रेस्टिज म्हटलं जातं, तो देखील आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी चांगल्या असताना, मोटिवेट असताना, ह्या प्रकल्पामध्ये काही चॅलेंजेस आहेत जे आपण चांद्रयान 2 मध्ये पाहिलं. अगदी शेवटच्या क्षणी आपला जो काही लँडर, विक्रम लँडरचा आहे, समॉट एक्सटेंट आपण तो सक्सेसफुली प्रिसाइजली लॉन्च करण्यामध्ये, त्याचं सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरलो. म्हणून या प्रोग्राम्समध्ये काय चॅलेंजेस आहेत हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पहिलं चॅलेंज जर म्हटलं, जे काही आपण GSLV Mark 3चा वापर करणार आहोत, आत्तापर्यंत GSLV Mark 3चा वापर करून ऑलमोस्ट आपण 3 फ्लाईटच सक्सेसफुली लॉन्च करू शकले आहोत. फ्लाईटची संख्या देखील कमी आहे, कारण आपण पाहिलं की 2017 पासून याचा आपण कमर्शियल वापर केला जातो. परंतु ज्या वेळेस या लॉन्च व्हेकलचा ह्युमन स्पेससाठी वापर केला जातो त्यावेळेस त्याचा सक्सेस रेट हा 98% किंवा ॲभव असणं गरजेचं आहे, आणि त्याचं टेस्टिंग देखील खूप मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचार करायला लावतो. दुसरी गोष्ट, जे काही क्रू मेंबर्स राहणार आहेत त्या क्रू मेंबरच्या संदर्भातील आत्तापर्यंत आपण जवळजवळ नंबर ऑफ फ्लाईट अंतराळ यालामध्ये 36,000 किलोमीटरवर घेऊन गेलो, अगदी आपण मार्सवर गेलो, चांद्रयानवर गेलो. परंतु जे काही एन्व्हायरमेंटल कंट्रोल आणि लाईफ सपोर्ट सिस्टीम ज्याला काही म्हटलं जातं, ती सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करणं भारतासारख्या नवोदित देशाला एक चॅलेंजिंग आहे, कारण फर्स्ट टाइम आपण डेव्हलप करतो. दुसरी गोष्ट, जो काही आपण स्पेस सूट डेव्हलप करणार आहोत, येस तो आपण डेव्हलप केला, परंतु ॲक्च्युली ऑपरेशनच्या काळामध्ये त्याचा सक्सेस रेट कसा असेल याबद्दल भारतीयांना किंवा भारतीय शास्त्रज्ञांना देखील ही गोष्ट आपल्याला पारखून घेणार आहोत. डेफिनेटली या प्रकल्पामध्ये आपण सक्सेस होणार आहोत, परंतु जे काही चॅलेंजेस आहेत, ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट प्रथम केली जाते त्यावेळेस शंका ह्या उपस्थित केल्या जातात. तोच प्रकार आपल्याला याही ठिकाणी दिसून येतो. आज भारताकडे कुठलं ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग नाही आहे. जसं आपण रशियामध्ये मायक्रोग्रॅव्हिटीचे जर काम जर करायचं असेल तर त्यांचं स्वतःचं एक मिलिटरी प्लेन्स आहे. त्या संदर्भातील कसा अनुभव आपल्याला येतो ह्युमन फ्लाईटच्या संदर्भातील ते ट्रेनिंग देणं आपल्या पायलटला गरजेची गोष्ट आहे. भारतात आजही आपल्याला या स्वरूपाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, म्हणून आपण रशियाची मदत घेतलेली आहे. हा एक लॅकुना आपण त्याला रिकवर करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण 300 ते 400 किलोमीटर उंचीवर हे गगनयान आपण इस्टॅब्लिश करणार आहोत, त्या ठिकाणी या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सर्वात मोठा धोका जो काही असतो त्या स्पेसमधील अर्थ आपण म्हणूया की डेब्रिजचा, त्यातून देखील रिकवर करणं ही सिस्टीम भारताच्या दृष्टीनं पहिल्यांदा महत्त्वाची असणार आहे. आणि कॉस्ट 10,000 करोड कॉस्ट, इट इज नॉट वन टाइम कॉस्ट. जर हा प्रकल्प आपण कंटिन्यू जर केला तर आपल्याला कंटिन्यूस येणाऱ्या काळामध्ये परत नेक्स्ट मिशनसाठी ही कॉस्ट आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागणार आहे किंवा ती वाढवीत जावं लागणार आहे. हे जरी आपल्याकडे चॅलेंज जरी असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डेफिनेटली आपल्या भारतीय शास्त्रज्ञांबद्दल एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण हा प्रोग्राम एक सक्सेसफुली डेफिनेटली लॉन्च करणार आहोत. थोडक्यात त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडं तुमचे सांगण्याचा प्रयत्न केला की हा मिशन्स आपलं कसं असणार आहे. ही जी काही फर्स्ट लॉन्च फेज असणार आहे, या लॉन्च फेजमध्ये आपण LVM ज्याला लॉन्च व्हेकल म्हटलं जातं, की Mark 3 ज्याला GSLV असं म्हटलं जातं, आपलं श्रीहरिकोट्टावरून आपण हे 2022च्या पूर्वी लॉन्च करणार आहोत. आणि एक लॉन्च झाल्यानंतर एक 300 एक अवघ्या तो 16 मिनिटामध्ये आपण हे फ्लाईट आपल्या स्पेसक्राफ्टला, ऑर्बिटल मॉडेलला
एक 16 मिनिटामध्ये अंतराळ किंवा 300 to 400 कक्षेमध्ये घेऊन जातो. ही आपली लॉन्च फेज झाल्यानंतर यातील सर्वात महत्त्वाची जी काही फेज येते त्याला आपण ऑर्बिटल फेज असं म्हटलं जातं. जी ऑर्बिटल फेज यातील GS1 जे काही स्टेजेस आहेत पूर्णपणे त्याला आपण सेपरेट केल्यानंतर किंवा त्यांचा वापर केल्यानंतर ही ऑर्बिटल फेज स्टार्ट होते आणि त्या ठिकाणी आपण 4 to 5 दिवस राहण्याचा एक आठवडाभर राहण्याचा ॲस्ट्रोनॉटचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट आपण या ठिकाणी गेल्यानंतर सोलर मॉडेल्स ओपन करणार आहोत ज्या आधारे आपण पृथ्वीला 5 to 7 दिवस राहून वेगवेगळे आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. हेही पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. हे जे काही मॉड्यूल्स दिसतं यालाच आपण ऑर्बिटल फेज हेही या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि एक 5 to 7 दिवस झाल्यानंतर या ऑर्बिटल मॉडेलला जी महत्त्वाची रिओरिएंटेशन करणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी त्याला डायरेक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सर्व्हिस मॉडेल हे सेपरेट होणार आहे. आणि रिएंट्री करत असताना 120 किलोमीटरवरून हे जे काही क्रू मॉडेल्स आहे प्रचंड घर्षणामुळं त्याचं टेम्परेचर मोर दॅन 3000 to 400 डिग्री सेल्सिअस जाणार आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला त्यापैकी टाईल डेव्हलप करावे लागतील. हे जे काही आपल्याला आपण डिबुस्टिंग म्हणता येणार नाही परंतु पॅरासिट ओपनिंगची जी काही फेज आहे ती DRDOच्या मदतीने आपण ओपन करणार आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला क्रू मॉडेल्समध्ये आपल्याला आपले 3 ॲस्ट्रोनॉट हे पृथ्वीवर एंट्री करताना दिसतात. आणि मी जसं नमूद केलं की गुजरातच्या ऑफ कोस्टवर अहमदाबादच्या जवळ आपण हे क्रू मॉडेल्स या ठिकाणी स्प्लॅश डाऊन करणार आहोत. आणि एकदा स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर या ठिकाणी भारतीय इंडियन कोस्ट गार्डच्या मदतीनं आपण हे मिशन पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत. होपफुली आपण विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ पाहत असताना येणाऱ्या काळामध्ये आपलं मिशन हे सक्सेसफुल होईल आणि त्या संदर्भात आपण इस्रोला देखील शुभेच्छा निश्चितच देऊया. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.